कशा आहात आपण? गुड आहात का एक्सलेंट आहात? गुड सर. गुड. एक्सलेंट का नाही? का नाही? नाही सांगता येणार सर, सॉरी. बेस्टही नाही? नाही, गुड आहे. ओके ओके ठीक आहे. चालेल. मला नाव न सांगता थोडक्यात परिचय करून टाका. सर, मी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील नेलवाड या गावातून आलो आहे. माझं 10वीचं शिक्षण महाराष्ट्र विद्यालय नेलवाड येथून 2011 मध्ये झालं. माझं 12वी जयक्रांती महाविद्यालय लातूर येथून झाली 2015ला. माझं ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून झाले सर 2016 साली. तुम्ही रेग्युलर केलं नाही का? माझी रेग्युलर 12वी झालेली आहे. आणि कशात झाले 12वी? माझं कला शाखेतून झालेलं आहे सर. कला शाखेतून म्हणजे कोणकोणते विषय होते 12वीला? माझं मराठी, इंग्लिश, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. तुम्ही वायसीएमची डिग्री का घेतली, दुसरी का घेतली नाही? सर, मी जॉब करत होतो. कोणता? 10वी झाल्यानंतर. त्याच्यामुळे मला रेग्युलर कॉलेज करता येणार नाही म्हणून मी वायसीएम मधून घेतलं. कोणता जॉब केला? मी क्लासेसवरती असिस्टंट म्हणून काम केलं. 11वी 12वीची सायन्सचे क्लास असतात लातूरमध्ये, तिथे असिस्टंट म्हणून काम केलं. कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? सर, माझे वडील शेती करतात. आई शेतीमध्ये काम प्लस घरात हाऊसवाईफ म्हणून काम करते. माझा भाऊ आहे छोटा आणि बहीण आहे, तिचं लग्न झालं. बर. म्हणजे तुम्ही स्मॉल फॅमिली ऍक्ट नुसार आहात असं म्हणायला काय हरकत नाही तुमचं कुटुंब? हो सर. माझं काय आहे तुम्ही मग? स्मॉल फॅमिली कायदा जो आहे तो काय नेमकं काय? तुम्ही सांगितलं माझ्या बहिणीचं लग्न झालंय, मला भाऊ आहे, तुम्ही आहात, आई बाबा आहे. हो सर. मग तुमचं कुटुंब हे स्मॉल फॅमिली कायद्यानुसार आहे का? सर, स्मॉल फॅमिली कायद्यानुसार 2000 नंतर का 2005 नंतर मध्ये इंटरव्हेन्शन केलं मी? सर, मला सॉरी सर, मला माहित नाही. परंतु कुटुंबामध्ये दोन व्यक्तींना 2 मुलं असायला पाहिजे असं स्मॉल फॅमिली ऍक्ट नुसार सांगितलेलं. माझा प्रश्न होता की तुमचं कुटुंब स्मॉल फॅमिली ऍक्ट नुसार आहे का? हा साधा प्रश्न होता. सॉरी सर, मला सांगता येणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. वायसीएमचं नाव पण तर तुम्हाला माहित असेल? हो सर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक असं आहे. हो सर. आणि स्थापना वगैरे हा बेसिक तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यावर आपण भरणं देतात. त्यांचं ब्रीद वाक्य सांगा. ज्ञानगंगा घरोघरी हे वायसीएम चं ब्रीद वाक्य आहे सर. बरं. कुठून घेतले त्यांनी? सॉरी सर, मला माहित नाही. बरं, ठीक आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमीवर म्हटले तुम्ही की सर माझं कुटुंब शेतकरी कुटुंबाचं आहे. बाबा शेतकरी आहेत ना आपले? हो सर. किती एकर जमीन आहे आपल्याकडं? सर, आम्हाला 5 एकर जमीन आहे सर. म्हणजे कोणते शेतकरी आहेत आपण? सर, मार्जिनल फार्मर. हो सर. अल्पभूधारक आहात का मध्यम उधारक आहात? अल्पभूधारक. अल्पभूधारक शेतकरी आहात. किती काय क्रायटेरिया आहे अल्पभूधारक शेतकरीचा? 2 हेक्टरपेक्षा कमी शेतीला अल्पभूधारक शेतकरी म्हणतात. अच्छा अच्छा. माझ्याकडे 4 गुंठे जमीन आहे तरी मी अल्पभूधारक आहेत का? नाही सर, आणखी 1 हेक्टरपेक्षा कमी शेतकरी शेती असणाऱ्यांना एक दुसरं आहे सर, ते मला सांगता येणार नाही. पण अल्पभूधारक हे 2 हेक्टरपेक्षा कमी असतं हे आहे सर. शासन जे आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे योजना आहे, त्याच्याबद्दल काही आयडिया आहे आपल्याला? हो सर. शासनाचे शेतकऱ्यांचं दुप्पट करण्याबद्दल योजना आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याच्या सुविधा देऊन त्या मार्केटमध्ये त्यांना जास्तीत जास्त मार्केट ॲसेस करून उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे सर. अजून काय करता येईल त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं प्रत्यक्षामध्ये अजून काय उपाय करता येईल? सर, शेतीला जोडधंदा या पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती जास्तीत जास्त करून
जिथं जे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतंय त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण घेतलं तर ते पिकांना व्यवस्थित मार्केट देऊन आपण त्याचं उत्पन्न दुप्पट करू शकतो सर. बरं, मला सांगा, तुम्ही आतापर्यंत PSIच्या 2 वेळा इंटरव्ह्यू दिल्यात? हो सर. बरोबर. आणि दिल्यानंतर तरी तुम्ही जिल्हाधिकारी या पदाला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे, प्राधान्यक्रम दिलेला आहे? हो सर. तर माझ्या माहितीनुसार आपण DYSP ला द्यायला हवं होतं सर. मला ते पद अवेलेबल नाही सर, म्हणून केलेत का तुम्ही? हो सर. आणि जर अवेलेबल झालं भविष्यात तर त्याला पहिलं प्राधान्य? माझं पहिलं प्राधान्य असेल. बरं. मग उपजिल्हाधिकारी या पदाचे कार्य तुम्हाला माहिती आहेत का? काय काय? सर, उपजिल्हाधिकारी हे SDO म्हणून काम करतात. त्यासोबतच ते जिल्हाधिकाऱ्याला सबऑर्डिनेट म्हणूनही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करतात. SDO म्हणून ते प्रांतामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. शासनाच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याचं, त्यासोबत शासनाच्या विविध योजना राबवण्याचं काम करतात. त्यांच्या अंडरखाली येणाऱ्या तहसीलचं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं दुवा म्हणून काम करतात. बरोबर. मग SDO कायदा व सुव्यवस्था करतात, मग SDPO काय काम करतात ते मला सांगा. SDPO हे पोलीस प्रशासनातले अधिकारी असतात. तुम्ही काय म्हटलं की SDO म्हणजे उपजिल्हाधिकारी हे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतात, मग SDPO हे काय काम करतात? सॉरी सर, मला सांगता येईल. बरं. पोलीस प्रशासनाचं काम काय आणि महसूल प्रशासनाचं काम काय हे मला सांगा. सर, पोलीस प्रशासनाचं काम त्यांच्या क्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे. तर महसूल प्रशासनाचं काम प्राथमिक काम त्यांचं महसूल गोळा करणे, त्यासोबतच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. उदाहरणार्थ एखादी योजना सांगा. उदाहरणार्थ रोहिओ योजना असेल, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्यासोबतच मिड डे मील स्कीम त्या योजना आहेत. या योजनांमध्ये जास्त बहुधा भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसतो, यावर आपलं मत काय? सर, भ्रष्टाचार असं प्रत्येक योजनेमध्ये होतोच असं नाही सर. म्हणजे योजना राबवताना ती कमी जास्त पडते प्रशासनाला, त्यामुळे आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, परंतु ती योजना तिथपर्यंत पोहोचत नाही योग्य व्यक्तीपर्यंत. प्रशासनात भ्रष्टाचार आहे असं तुम्ही मानता? हो, आहे सर. व्हेरी गुड. तो थांबवण्यासाठी तुम्ही काय करा? मी माझ्या परीनं प्रयत्न करेन की आपण नाही करायला पाहिजे त्या गोष्टी ज्या होत्या. आपल्याला जितकं काम सोपवलेलं आहे ते आपण योग्य पद्धतीनं केलं पाहिजे. बरं, चला एक सिच्युएशन तुम्हाला देतो. तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून काम करता आणि उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला एका ELA करायचे असते, लँड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, त्याला ELA कन्व्हर्शन आपण म्हणूया, लेआउट करण्यासाठी एका राजकीय नेत्याचा लेआउट आहे. तिथे तुम्हाला काय करायचं? NA करायचं. NAचा तुम्हाला लॉ फॉर्म माहिती असेल, नॉन ऍग्रिकल्चर लँड ज्याला आपण म्हणूया. पण तुम्हाला माहिती आहे की ती करायचा कायद्याने करता येणार नाही, काही तरतुदी त्यामध्ये आहेत. पण ती राजकीय नेते असल्यामुळे त्यांचा संबंध मंत्रालयाशी चांगला आहे. म्हणजे महसूल मंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध आहे, मुख्यमंत्री महोदयाशी त्यांचे संबंध आहेत, गार्डियन मिनिस्टरशी त्यांचे चांगले संबंध आहेत. तुमचे सिनियर अधिकारी जे असतील, ऍडिशनल कलेक्टर असतील किंवा कलेक्टर महोदय असतील, एवढंच नव्हे तर कमिशनर साहेबांशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि मग ते तुमच्याकडे तो प्रस्ताव घेऊन आला की मला हा लेआउट टाकायचा आणि मला तुम्हाला ELA करून द्यायचे आणि तुमच्याकडे तो चार्ज करायचा, तर अशा वेळेला आपली भूमिका काय असेल? सर, ती जी जमीन आपल्याला ELA करायची आहे ती कायद्यानुसार होणार नाही हे म्हणजे मॅक्झिमम मला आणि ज्यांची जमीन आहे त्यांना माहिती आहे. म्हणजे प्रायमरी लेवलला वरल्या अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना त्या गोष्टीचं मी व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन की ही कायद्यानुसार होणार नाही आणि याचे आपल्याला परिणाम दुसरे पण असतील. मी एवढं माझ्या वरिष्ठांना सांगण्याचा प्रयत्न. तुम्ही विरोध केल्यानंतर लागेल तुम्हाला ऍडिशनल कलेक्टरचा फोन आला, 5 मिनिटांनंतर कलेक्टर महोदयांचा फोन आला, 15 मिनिटात कमिशनरचा फोन आला,
तो फोन ठेवत नाही तोपर्यंत गार्डियन मिनिस्टरचा फोन येतोय, तो होत नाही तर तुमचे सर्व महसूल मंत्र्यांचा फोन येतोय. अशा वेळेला आपले उत्तर काय असतील ते मला सांगा. सर, मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन की हे कायद्यानुसार बसणारच नाही, आणि ते मी पण त्यांनी आग्रह धरला की तुम्हाला करावं लागेल. नाही सर, मी कायद्यानुसार होणार नाही हेच सांगेल, आणि शेवटी ते शिस्तभंगाची कारवाई करतील आपल्यावर. नाही सर, कायद्यानुसार तर ते होणार नाहीये, त्यामुळे मी त्यांना ते म्हणते की मी जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख आहे, महसूल मंत्री मी एवढा प्रशासकीय विभागाचा प्रमुख आहे, महसूल मंत्री म्हणे मी पूर्ण राज्याचा प्रमुख आहे महसूल विभागाचा. सर, मी ते कायद्यानुसार मग तुमच्यावरती ऍक्शन घेतलेली आहे, तर मग तुम्हाला ते हे करावं लागेल किंवा मग ते पद सोडावं लागेल. नाही सर, मी ते वरती दोनच गोष्टी तुमच्या समोर असतील, पद सोडावं लागेल एक तर तुम्हाला ते करावं लागेल. मग तुम्ही ही सिच्युएशन कशी हाताळा? मी ते करेन सर काम. व्हेरी गुड, चला ठीक आहे, हरकत नाही, डोंट वरी. चला घाबरू नका, आता रिलॅक्स व्हा. काय चांगलं पोहतात तुम्ही असं दिसतंय तुमच्या याच्या प्रोफाईलवरून. थँक्यू सर. बरं, पोहण्याचे प्रकार सांगा मला. पोहण्याचे प्रकार 4 आहेत सर. एक बॅक स्ट्रोक आहे, एक ब्रेस्ट स्ट्रोक आहे, एक बटरफ्लाय आणि चौथा फ्री स्टाईल आहे सर. बरं, कधी पोहल्यात का तुम्ही 4 स्टाईल? 4 स्टाईल नाही सर, एक फ्री स्टाईल आणि बेस्ट स्ट्रोक एक पोहतो. नाही का? बरं, आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडू त्यांचे 2 नाव सांगा, 2 खेळाडूंचे पोहण्या संदर्भात. एक वीर धवल खाडे, दुसरे राहुल हवालदार. बरं, काही त्यांना पुढे जॉब मिळाला का खाड्यांना? हो सर, ते खाडे तहसीलदार आहेत सर. तहसीलदार आहेत का? आयोगाने दिले का त्यांना? नाही सर, महाराष्ट्र शासनाने त्यांना तहसीलदार पद दिलेलं आहे. काय आयोगाने दिला? माझ्या माहितीनुसार ते महाराष्ट्र शासनानेच दिलेलं आहे. महाराष्ट्र केसरी 3 वेळा झालेले आहेत विजय चौधरी. हो सर. त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डीवायएसपी पदाला पद दिले का महाराष्ट्र सरकारने दिले? सॉरी सर, ते मला माहित नाही. बरं, ठीक आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या 2 समस्या जास्त दिसत आहेत, तर मला आपल्याकडनं जाणून घ्यायच्या, त्या कोणत्या? सर, लातूरच्या 2 समस्या आहेत, एक पाणी आणि दुसरी दुष्काळाची समस्या आहे. एक पाणी आणि दुसरं दुष्काळ. पाण्यामुळे आलेला दुष्काळ आहे का दुष्काळामुळे पाणी कमी झालं? काय म्हणणार त्याचं नेमकं मला कळलं नाही आपल्याला. सर, ते दोन्ही इंटरलिंक असल्यासारखेच आहे सर लातूरसाठी. लातूरचं भौगोलिक क्षेत्र तसं दुष्काळग्रस्त भागामध्येच आहे, त्यामुळं सध्याच्या कमी पावसामुळे तो दुष्काळ आलेला आहे सर. कशा स्वरूपाचा दुष्काळ शासनाने जाहीर केलेला? सॉरी सर, मला माहिती नाही. पिकाची आणेवारी काय असते? आणेवारी कसं ठरवतात सर? आणेवारी शासनानं अंदाजे ठरवलेला महसूल आणि त्या वर्षी झालेला प्रत्यक्ष महसूल याची सरासरी काढून तयार केला जातो. दुष्काळ कशाला म्हणतात? किती आणेवारी? सरासरी 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आल्यानंतर दुष्काळ जाहीर केला जातो. अच्छा, आज रिसेंटली बदल केले 50 पैशाचं चेंज केलं ना, त्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? सॉरी सर, ते मला माहित नाही. जलयुक्त शिवार योजना माहिती आहे? हो सर. काय जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांना शेततळे प्लस शेतामध्ये आणि वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साठवण्यासाठी आणि पाणी जिरवण्यासाठी राबवण्यासाठी शासनाने तयार केलेली योजना आहे. कुठल्या पद्धतीत पाणी अडवण्यासाठी? शेततळे सोडून नदी आणि नाल्यांचं रुंदीकरण केलं जातं. त्यानंतर डोंगर उतारावरती ट्रेंचेस तयार केले जातात. इतकंच माहिती. अच्छा, मग पाणी फाउंडेशन आणि जलयुक्त शिवार योजनेच्या कामात काय फरक? पाणी फाउंडेशन ही लोकसहभागातून केलेली चळवळ आहे ती, आणि जलयुक्त शिवार योजना ही शासनानं शासकीय मदतीनुसार केलेली आहे सर ती, आणि ती ऑप्शनल आहे. अच्छा,
पण असं दिसतं की पाणी फाउंडेशन जास्त सक्सेसफुल आहे, जलयुक्त शिवार योजना एवढी यशस्वी नाही. पाणी फाउंडेशन हे टार्गेटेड गाव ह्या जिल्हे त्यांनी टार्गेट केलेले आहेत. त्यानुसार त्यांनी प्रत्येक म्हणजे गावातल्या समित्या वगैरे स्थापन करून त्यांना मार्गदर्शन करून ते लोकसहभागातून कामं राबवतात सर, म्हणून ते जास्त सक्सेस असे वाटतं. अच्छा, जलयुक्त शिवार योजनेमध्ये का लोकसभा घेतला नाही त्यांनी? शासनाकडून नाही लोकसभा घ्यावं, चांगला रिझल्ट यायला पाहिजे. सर जलयुक्त शिवारमध्ये लोकांचा इतका सहभाग नाही सर, त्यामुळे ती योजना सक्सेस जास्त झाली नाही. अच्छा, तुमचे प्रेफरन्सेस काय? सर माझा पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी आहे, दुसरा तहसीलदार आहे, तिसरा सहाय्यक आयुक्त विक्रीकर आहे, चौथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपजिल्हाधिकारी झाले तुमच्या लातूर जिल्ह्यात. जलयुक्त शिवार योजनेचं काम एकदम चांगलं व्हावं यासाठी तुम्ही काय कराल? सर अगोदर मी ग्रामपंचायतींना भेटी देईन आणि गावात समुपदेशन करेन लोकांना की किती महत्वाचं आहे. त्यासोबतच जे कृषी विभागाचे लोक आहेत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांना सांगेन की नदी नाले जे आहेत त्यांचं आपण कसं रुंदीकरण करू शकतो, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कसे बांध बांधू शकतो हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. शेततळे काय कन्सेप्ट आहे माहिती आहे तुम्हाला? सॉरी सर मला माहित नाही. शेती येत ना घरी आपल्या? हो आहे सर. लातूरला दुष्काळ आहे? हो आहे सर. काही शेततळे नाहीत का तिथं? हो आहेत सर. माहिती नाही? पाहिले की नाही? हो पाहिलं आहे सर. कसं असतं तिथे लांबी रुंदी वगैरे मला काही नाही, टेक्निकल असं काही नाही सर. काय फायदा काय आहेत का त्याचा? तुमचा जो विषय चालू होता जलसंधारण, जलशिवा, पाणी फाउंडेशन, त्याच्यातला एक भाग आहे का शेतकरी काय असं त्याला ग्रँट दिली का शासनाने? हो सर, शासन त्याला ग्रँट देते. त्याचा फायदा पण आहे की जो पावसाळा संपून नंतर आपण जे रब्बीचे पिकं घेतो त्या काळात जर पाऊस आला नाही त्या आपल्या शेततळ्यामध्ये थोडंफार पाणी असेल तर आपण ते देऊ शकतो सर. ते एक फायदा आहे. त्यासोबतच पावसाचं पाणी आपण झिरपू शकतो सर. त्यामुळं बर, कोण आहे सध्या कृषी राज्यमंत्री कोण आहे? आता एवढी चर्चा झाली म्हणजे त्याचं प्रोफाईल माहित असेल तुम्हाला? सॉरी सर मला आठवत नाही. ओके. लातूरचे कलेक्टर कोण आहे? माननीय जी श्रीकांत सर लातूरचे कलेक्टर आहेत. अच्छा, आणि महानगरपालिका आयुक्त लातूर शहराचे? सर महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर आहेत. मला सांगा, लातूर पॅटर्न तुम्ही लिहिलाय, 3 वैशिष्ट्य म्हटले तुम्ही, नेमकं काय लातूर पॅटर्न काय? तर लातूर पॅटर्न हा सायन्स क्षेत्राशी रिलेटेड आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पेसिफिक स्टडी करून घेतली जाते आणि जे परीक्षा देणार आहेत त्या परीक्षांचं त्यांना रिपीट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जातात आणि त्याच्यावर त्यांना जे प्रॉब्लेम येतील ते वैयक्तिक सॉल्व्ह केले जातात प्रत्येक विद्यार्थ्याचे. तो लातूर पॅटर्न आहे. म्हणजे जी भूकंपट्टी शिक्षण प्रणाली ती सध्या सुरू झालेली आहे त्याच्यातले एक भाग आहे का लातूर पॅटर्न? काही जाणकारांचं असं मत आहे की लातूर पॅटर्न हे भूकंपट्टीशी रिलेटेड आहे, परंतु मला असं वाटतं की भूकंपट्टी नाही सर, त्या अभ्यासासोबतच ते अभ्यास अगोदर करून घेतला जातो आणि त्यासोबतच जे एक्झाम देणार आहेत ते एक्झाम वरती जास्त फोकस केला जातो. अभ्यास तर होतो सर अगोदर. तुम्हाला RTE माहिती का? राईट टू एज्युकेशन 2009चा ऍक्ट आहे. काय सांगतो तो पॅटर्न? आणि लातूर पॅटर्न आणि RTE याच्यात साम्य आणि विरोधाभास काय, एवढंच मला सांगा. सॉरी सर मला सांग. कधी लागू झाला काय का? 2010 साली लागू झाला आहे. रिसेंटली RBIचा अकॅडमिक बद्दल काही इश्यू चालू होते, काय इश्यू आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सॉरी सर मला क्वेश्चन समजलं नाही. रिसेंटली RBIची स्वायत्तता धोक्यात येत आहे असं म्हणतायत. कुठल्या गोष्टीमुळे धोक्यात येते असं वाटतं मला? सर RBIच्या मॉनिटरी पॉलिसीवर गव्हर्नमेंट प्रभाव टाकते हा एक मुद्दा होता. त्यासोबतच RBIचं जे रिझर्व्ह मनी आहे ते किती ठेवायचं यावर सुद्धा सरकार रिवाइज करणार आहे आणि तो पैसा शासनाला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी
पाहिजे होता असं शासनाचं मत होतं. त्याला RBIचा विरोध होता, त्याच्यावरून स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाला होता. अच्छा. तर ते RBI रिझर्व्ह पण मागत होते गव्हर्नमेंट, बरोबर आहे? आणि इकडे एका ठिकाणी सरदार पटेल यांचा पुतळा बनवला. तर ते पुतळा बनवण्याची तोच फंड जर कल्याणकारी योजनेसाठी राबवलं नसतं चालत नसतं. सर पुतळे बनवणं आपल्याला प्रेरणादायी आहे सर, ते पण बनवलं पाहिजे. त्यासोबतच कल्याणकारी योजनेसाठी पण आपल्याला पैसा पाहिजे सर. पण तो रिझर्व्ह बँकेचा तो आपल्याला आर्थिक धोरण राबवण्यासाठी आणि आपल्या पतधोरणासाठी तो महत्वाचा पैसा आहे, त्याच्यामुळे तो पण ठेवला पाहिजे. अच्छा. तर रिसेंटली मग ते RBIचे गव्हर्नर कोण आहेत नवीन अपॉइंट केले? सर RBIचे सध्याचे गव्हर्नर शशिकांत दास आहेत. असं म्हणतात की बाकीचे रघुराम राजन एकदम ग्रेट इकॉनॉमिस्ट होते. त्यानंतर आता ज्यांनी राजीनामा दिला ते गव्हर्नर पण चांगले होते. आता MA हिस्ट्रीचे MA हिस्ट्री आणि RBIचा बोर्ड असं MA हिस्ट्रीवाले जे आहेत ते अपॉइंट करायला पाहिजे का गव्हर्नर वगैरे? सर माननीय शशिकांत दास जर विचार केला तर ते शासकीय कर्मचारी IAS आहेत. त्यांनी महसूल सचिव म्हणूनही काम केलेलं आहे. त्यासोबतच गव्हर्नर एकटेच मॉनिटरी पॉलिसी सध्या तरी ठरवत नाही. मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही मॉनिटरी पॉलिसी ठरवते भारतात सध्या, त्यामुळे त्यांचा स्वतःचा प्रभाव असणार नाही. त्या कमिटीमध्ये ते एक सदस्य आहेत, बाकीचे 5 सदस्य अर्थशास्त्राशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे इतका प्रभाव पडणार नाही सर. ते MA हिस्ट्रीचे असल्यामुळे सरांनी असं म्हटलंय की MA हिस्ट्रीच्या ऐवजी एखादा MA इकॉनॉमिक्स झालेला व्यक्ती किंवा एक्सपर्ट त्या क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती व्हायला हवी होती. तसं न होता तिथं एक हिस्ट्री झालेला की त्यांचा त्या क्षेत्राशी फारसा काही एवढा संबंध आलेला असेल पण तेवढा संबंध नाहीये मायक्रो पद्धतीने. तर अशी अवस्था झाल्यानंतर RBIची स्वायत्तता धोक्यात येते का, असा त्यांचा प्रश्न असणार. सर माझ्या माहितीनुसार की अगोदर पण हेच IAS नाही तर अगोदर पण RBIचे गव्हर्नर हे एक्स IAS व्यक्तींनी नाव सांगा सर. YD एक मला सांगता येतील, बाकी नाही. मग उर्जित पटेलांनी राजीनामा का दिला? त्यांना तर एक्सटेन्शन दिलं होतं ना. सर माझ्या माहितीनुसार उर्जित पटेल सरांनी तो त्यांनी वैयक्तिक कारणानुसार राजीनामा दिला असं जाहीर केलेलं आहे सर. बाकी माहित नाही. सरकारचं RBIकडे काय म्हणणं आहे याच्यावर काही वाचल्यात का तुम्ही? तुमच्या वाचनात काही आले? सर आले माझ्या वाचनात. सर सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही जे रेट आहेत ते कमी करा. त्यासोबतच जे बँकावरती NPAच्या कारणामुळं जे बंधनं घातलेली आहेत म्हणजे नवीन कर्ज देण्यासाठी ते तुम्ही काढून टाका आणि मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीसाठी जास्त कर्जाचा पुरवठा करा, हे त्यांचं मागणं आहे सर. 3.6 लाख समथिंग त्यांनी मागितले होते करोड. हो सरकारने की तुम्ही बाजारामध्ये द्यावे, पण ते RBI धोरणाच्या अगेन्स्ट आहे. या कारणाने दिला असावं असं काही अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे. पटेलांनी यांनी जो राजीनामा दिला उर्जित पटेल, या बाबतीत आपलं मत काय? सर जे मागितलं त्यानंतर शासनानं जितकं कर्ज मागितलेलं होतं म्हणजे RBIनं बाजारात आणावं असं शासनाचं मत होतं. त्यानंतर कमिटीची मीटिंग झाली आणि असं ठरलं की एक आपण कमिटी ठरवूया. त्या कमिटी ठरवेल की आपल्याला द्यायचं का नाही मार्केटमध्ये. ते कमिटी स्थापन होण्याच्या अगोदरच सर त्यांनी राजीनामा दिलेला होता. म्हणजे नोटबंदीचा परिणाम तुम्ही प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर किंवा आता एक होण्याच्या अगोदर तुम्हाला दिसतोय का? नोटबंदीचा परिणाम सर इतका दिसलेला नाही. दिसलेला नाही. हो सर. काय काय मग तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगल्या सुधारणा झालेल्या दिसतात का? नोटबंदी अयशस्वी ठरली असं काही यशस्वी ठरली. RBIच्या अहवालानुसार तर जितक्या अगोदर नोटा होत्या त्यातल्या 99.99% नोटा त्या वापस आलेल्या आहेत. आणि त्या RBIनं आणि आताच संसदेमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं की तितका असं काही परिणाम झालेला आम्ही सुद्धा कॅल्क्युलेट केलेला नाही. कागदोपत्री असलेला अहवाल आणि प्रात्यक्षिक, ज्याला प्रत्यक्षात आपण म्हणूया, याच्यात काही तफावत असते हे मान्य कराल का आपण? हो सर. जे हातमजूर होते स्मॉल इंडस्ट्री नुसार, जसे दागिने बनवणारे लोक असतील, कामगार असतील किंवा डिझायनर असतील,
ही लोक बेरोजगार झाले नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला नोटबंदीनंतर? हो सर, नोटबंदीच्या काळात थोडे दिवस स्मॉल म्हणजे फॅक्टऱ्या होत्या, स्मॉल उद्योजक होते, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीचे व्यावसायिक होते, त्यांचा मार्केट थोडे दिवस कमी झालं सर. आता पैशाचा म्हणजे नोटांचा पुरवठा झाल्यानंतर ते आता सुरळीत चालू आहे त्यांचं. पण अजूनही बाजारामध्ये नोटांचा पुरवठा नाही, त्यासाठी सरकारचं म्हणणं होतं गव्हर्नर साहेबांना की आम्हाला पुरवठा करावा. त्याच कारणाने त्यांनी राजीनामा दिला असं मी काही अर्थशास्त्रज्ञांनी मत मांडलं, हे मी आपणास सांगितलं. सॉरी सर, मला त्याच्यावरती सांगता येणार नाही. तुम्ही एका बाजूने म्हणतायत की नोटबंदी चांगलं आहे, नंतर म्हणतात की नोटबंदीमुळे बेरोजगारी बी आली, ही मान्य करतात. मग तुम्ही कोणत्या मताची ठाम आहे हे मला समजून सांगा. आता दुसरं काहीच नाही सर, नोटबंदी करायला पाहिजे होती, त्यात काही प्रॉब्लेम होता, परंतु त्यांचं ते जे इम्प्लिमेंटेशन झालं ते व्यवस्थित करायला पाहिजे होतं सर, इतकंच. त्याचे इनडायरेक्ट फायदे झाले का नोटबंदीचे? इनडायरेक्टली हो सर, इनडायरेक्टली फायदे झाले. आपलं डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि जे वॉलेट वगैरे आहे त्याच्यातून वाढला आपला. त्यानंतर जो काळा पैसा होता तो कमी झालेला आहे, आणि जे अर्थव्यवस्थेच्या बाहेर पैसा होता तो अर्थव्यवस्थेत आला, आणि जे म्हणजे ग्रामीण भागातले जे बँकेशी लिंक लोक नव्हते ते बँकेशी लिंक लोक झालेले आहेत सर, हा फायदा झालाय. बर. आणि कोटक महिंद्रा अशा तरी बँकांची हॅकरनी जवळपास 80 ते 94 कोटी रुपये हॅक केले, अशा पद्धतीचे नुकसान झालेलं आपल्याला दिसलं नाही का? सॉरी सर, माहित नाही. हॅकर जास्त झाले असं दिसेल. कॉस्मॉस बँकेमध्ये किती रुपये? हा, कॉस्मॉसला गेले सर. ते सुरक्षितता ठेवणे हे बँकेचं काम होतं सर, ते बँकेनं नाही झालं त्याच्यामुळं, आणि लोकांचा तर बँकेशी कनेक्ट जास्त वाढलेला आहे. काही कायद्याच्या तरतुदी आहेत का? सॉरी सर, तुम्ही सुरक्षितता म्हटलं की नाही, जो बँकांमध्ये पैसा आहे त्याच्या सुरक्षितते संदर्भात काही कायद्याच्या तरतुदी केलेल्या आहेत का सरकारने? त्याच्या संदर्भात काही कायदे अस्तित्वात आहेत का, हॅकर्स रोखण्यासाठी किंवा डिजिटल चोरी पकडण्यासाठी? सॉरी सर, मला नक्की माहित नाही ते. चला, मी तुम्हाला एक सांगतो. सध्या आता संसदेमध्ये 2-3 विषय असतात, त्यात आपल्याला आठवणीचे विषय सांगा की ते आठवतात. सर, सध्या तिहेरी तलाक एक गाजतोय, ट्रिपल तलाक. दुसरा माता सरोगसी बिल आहे. थँक्यू सर. सरोगसी बिल एक आहे. त्यानंतर सर मला 2च आठवतं सध्या. आता मला सांगा की ट्रिपल तलाक जी आहे, तिहेरी तलाक आपण ज्याला म्हटलं, याची सुरुवात कोणी केली हे तर आपल्याला माहिती असेल, त्याचा केस लॉ सुद्धा आहे. माहिती आहे ना त्या महिलेचं नाव? हो सर. काय नाव तिचं? शहाबानू केस. शहाबानू केस. त्याच्यामध्ये पोळगी देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. मग शर्यत कायदा जो आहे ना, माहिती आहे तुम्हाला? हो सर, शर्यत काय सांगतो तो? सर, पोटगीबद्दल तो कायदा सांगत नाही. त्या कायद्यामध्ये म्हणजे दोघांच्या म्हणजे कायद्यानुसार मौलवी समोर पतीनं अमान्य करून म्हणजे 3 वेळेस तलाक म्हणल्यानंतर तो तलाक ग्राह्य धरला जातो सर. त्यामध्ये पोटगी संबंधित काही सांगितलेलं नाही. हा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे तिहेरी तलाकचा, तो योग्य आहे का, यावर आपलं मत मांडा. सर, तिहेरी तलाकचा योग्य आहे. त्या शासनानं महिलांची जे समानता, आपल्या घटनेचा मूलभूत हक म्हणजे मूलभूत बेस आहे तो मान्य केला आहे, आणि त्यांना तो इतके दिवस लागू नव्हता, शासनाने ते दिलेलं आहे सर. त्यांना म्हणजे द्यावं असं तुम्हाला वाटतं? हो सर, द्यावं. बरं. IPC 497 काय कलम आहे ते मला सांग. सॉरी सर, मला आठवत नाही सध्या. माहिती नाही का? सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली त्यावर रिसेंटली 1-2 महिने. सुंदर सुंदर दिली. हो, त्यामुळे मी विचारलं आता तुम्हाला. अडेल तरी माहिती आहे तुम्हाला? हो सर. ते सांगा, मी तुम्हाला हिंट दिली बरीच. सांगता येईल. सॉरी सर, मला सांगता येईल. पॉस्को कायद्यानुसार आता मगाशी काही बदल झाले.
हो सर. पॉस्को कायद्याचा लॉंग टर्म प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सॉरी सर सांगते ना. काय बदल झाले ते सांगा. आता 12 वर्षाखालील मुलांवर अत्याचार केला तर त्यांना फाशी या जन्म 18 वर्षाखाली 12 वर्षाखालील सर. बरं 18 वर्षाखाली सर चाइल्ड या व्याख्येमध्ये 12 मुली नाही सर 12 वर्षाखालीच पॉस्को कायदा लागू होतो सर. असं आहे का. एखाद्या व्यक्ती आहे सपोज एक्स व्यक्ती आहे वाय जी मुलगी आहे तिचं वय साधारणतः 17 वर्षाचं आहे. त्या मुलीचं तिने सांगितलं की ह्या व्यक्तीने मला शेड काढली काही केले एक्स वाय जे तिने त्या व्यक्तीवर आरोप केले ते सिद्ध करण्याचं काम न्यायालयाचं आहे. तर त्या व्यक्तीविरुद्ध कोणतं सेक्शन तिथं लागू होईल. पॉस्को अंतर्गत तर लागू होणार नाही. बाकी IPC तिथे लागू होईल सर. पॉस्को लागू होणार नाही सर. लातूर जिल्ह्याचे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत 5 वैशिष्ट्य. सर लातूर हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. त्यासोबतच लातूरला कडधान्याचं उत्पादन चांगलं होतं. त्या लातूरमध्ये तेल गिरण्या आहेत. त्यासोबतच लातूरला विभागीय लातूर 10वी आणि 12वीचं बोर्ड आहे सर. लातूरला BSFचं ट्रेनिंग सेंटर आहे. लातूरला लातूर जिल्ह्यामध्ये खरोसा लेणे आहे. बरं तुमचे सकारात्मक गुण सांगा मला. सर मी कामाबद्दल मला आदर आहे. त्यासोबतच मी म्हणजे कामाबद्दल आदर म्हणजे काय ज्येष्ठांनी कोणते काम सांगितलं तर त्यांचा आदर आहे. सर योग्य कामाबद्दल आदर आहे. योग्य कामाबद्दल. ओके ठीक आहे. दुसरं पॉझिटिव्ह पॉइंट. पॉझिटिव्ह सांगा. तुम्ही विचार करायला लागला जास्त. सॉरी सर मला आता सांगता येईल. चला नकारात्मक मुद्दे सांगा तुमचे काही. सर मी लवकर नाही म्हणू शकत नाही आणि मी जास्त वेळ एका जागेत बसून राहतो सर. म्हणजे तुम्हाला असं आहे की कोणी किती ऑफर केली तर तुम्ही नाही म्हणणार नाही. नाही त्याच्याबद्दल नाही सर. म्हणजे असं मदत मागितली वगैरे ऑफर म्हणजे मदतच असू शकते. काही असेल देऊची मदत असेल किंवा घेऊची मदत 2 मदत असते. हो सर. मग तुम्ही नाहीच म्हणणार नाही. म्हणजे हा तर फार चांगला गुण आहे तुमच्यात. कसला नकारात्मक गुण आहे. नाही तसं नाही सर. म्हणजे माझ्यासोबत म्हणजे मला काही काम असेल व्यक्तीचं आणि तो माझ्याकडे आला तर मी लवकर नाही म्हणू शकत नाही सर. योग्य कामाबद्दल नाही अयोग्य काम असेल तर ते नाही म्हणावंच लागेल. एक पॉइंट का मानताय सर मी सर कसं आहे त्यांचं की आता सपोज त्यांनी लग्न केलेलं आहे. लग्न झाल्यानंतर एक मुलगी आहे यांच्यातलं व्यक्तिरेखा त्यांना चांगली वाटली आणि ती व्यक्तिरेखा वाटल्यानंतर तिने म्हटले की सर मला मदत करा तुमच्याशी मला लग्न करायचं आहे. मग हे नाहीच म्हणणार नाही आणि तिच्याशी लग्न करतील. नाही सर कामाबद्दल मी असं तिचं काम आहे ना त्या मुलीचं कामच आहे ना ते. नाही सर असं सामाजिक कामाने मित्राचे वगैरे म्हणल्यानंतर ते असं ओव्हर फ्रेंडली. तसं काही सांगता नाही. ओके ठीक आहे रिलॅक्स व्हा. तसं काही नाही. अजून एखादा निगेटिव्ह पॉईंट सांगतो सर. मी बसून राहतो सर एकाच जागी कंटिन्यू बसलो तर. तेवढं बसतो 3-4 तास बसलो की एका जागी 3-4 तास बसून राहतो सर. म्हणजे वाचन करता का काय वाचन करत आहे. असंच बसलो तरी बसतो 3-4 तास. म्हणजे जास्त फिरायचं जास्त आवड नाही. चांगले बसणार. हो सर त्याचा फायदा होईल असं वाटतं. नंतर राहणं हे प्रशासनाला घातक नाही का तुमचं. चला बसून राहण्याबद्दल एक सिच्युएशन देतो आणि थांबवतो तुमचे इंटरव्ह्यू. आता तुम्ही फार हे झालं 45 मिनिटाच्या वर झालं तुमचं इंटरव्ह्यू. त्यामुळे आता एक सिच्युएशन अशी आहे की ज्या वेळेला अशी परिस्थिती आली की तुम्हाला बसून राहण्याची सवय आहे
आणि अचानक त्या ठिकाणी तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून काम करता किंवा तहसीलदार म्हणून बघूया, एक दंडाधिकारी म्हणून काम करतात आणि दुष्काळ आहे त्या तालुक्यामध्ये. सगळे महिलांनी आपली हंडी वगैरे हंडा मोर्चा तुमच्यावर घेऊन आला, 200-300 महिला तुमच्याकडे आलात आणि तुमच्या कॅबिन मध्ये तुम्ही बसून राहण्याची सवय म्हणजे तुम्हाला जगाशी काही घेत नसतं, तुम्ही बसलेलेच असतात. अचानक मोर्चा पूर्ण कॅबिन मध्ये आला, तुमचा शिपाई मागच्या गेटने पडून गेलात, फक्त तुम्ही ते बसल्यामुळे तुम्ही तिथेच राहिलात. तर त्यावेळेला त्यांनी हंडी अशी तुमच्या दंडाधिकाऱ्यांचा टेबल मोठा असतो तिथं हंडी ठेवली महिलांनी आणि मस्त त्यांच्या हातातल्या बांगड्या काढायला लागल्या आणि तुमच्या अंगावर फेकायला सुरुवात होणार, तेव्हा तुम्ही काय ऍक्शन घेणार? सर मी पण मागच्या दारानं पळून जाईन. तो एवढा मोठा जमाव आहे सर, त्याच्या आता जमावाला एक व्यक्ती तोड नाही, तर मी त्यांना प्रत्येकाला समजावून तर सांगू शकतो. नंतर काय ऍक्शन चालू झालं. नंतर माझ्या सहकार्याच्या पोलीस प्रशासनाची मदत घेऊन पाठवतो. त्याला नंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो फीडबॅक आम्ही देणार. तुमच्यामध्ये जो निगेटिव्ह अस्पेक्ट आहे तो आपल्याला काढावा लागेल. तुमच्यामध्ये सकारात्मक ॲटिट्यूड असायला पाहिजे. तुम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तिथे बसणार, तुम्ही पळणार नाही. ते मी फीडबॅकमध्ये तुम्हाला समजून सांगतो. तुमचे पॉईंट ऑफ सगळे लिहिलेले आहेत, थोडं घाबरू नका. प्रेझेंटेशन चांगलं ठेवा. चांगला स्कोर आपल्याला 55 ते 60च्या वर मिळालाच पाहिजे, हे टार्गेट आपलं असलं पाहिजे. ते आपण नंतर